गडबडीमध्ये व्लॉग शूट करायचं तर राहूनच गेलं, पण आम्ही निघालो होतो एका बर्थडे साठी आणि अद्विकला ना आहे त्या अवतारातच घेतलं होतं, कारण आमच्या साहेब ना खाली सोडलं की मातीत खेळत बसतो. मग इथे आल्यानंतर त्याला परत मस्त काजळ पावडर लावलं आणि मी आले होते माझ्या आत्याच्या मुलीच्या घरी आणि ही बर्थडे गर्ल आज तिचा पहिला बर्थडे होता ना, त्याच्यामुळे आलो होतो. मग बर्थडे तर चालू झाला, बर्थडे ना तर फोटोशूट चालू झालं होतं, कारण तिचा पहिला बर्थडे आहे ना त्याच्यामुळे. आणि ती खूप क्यूट दिसत होती, म्हणजे फ्रॉक वगैरे त्याच्यामध्ये खूप क्यूट दिसते. आणि आमच्या आद्विकचं इथे बघितलं का, माझी आजी ना त्याला बोलवत होती इकडे ये म्हणून, तर तिला लांबूनच काय काय सांगत होता पण तिच्या जवळ का जात नव्हता. याला काय कोड पडतं काय माहिती तिच्याकडे जायला. आणि ही बर्थडे गर्ल एवढी क्यूट दिसते ना, ही जन्मल्यापासूनच खूप क्यूट आहे. म्हणजे हिला जर शांत बसवला ना तर दुसरी बाहुलीच. मग माझी एक इच्छा आहे जर मुलगी झाली ना तर सेम हिच्यासारखी अशी बाहुली क्यूट अशी बाहुली व्हावी मला पण, कारण तिला छान मस्त असं ना मेकअप वगैरे करता येतो. आणि मग इथे ना मस्त आम्ही वाट बघत होतो बर्थडेची, पण बर्थडे काय चालू होत नव्हता, त्याच्यामुळे दीदी आणि मी आलो होतो मॉल मध्ये. म्हणजे 2 दिवस ना मार्केट बंद होते. हा व्लॉग ना 2-3 दिवस अगोदरचा पेंडिंग आहे, तर तेव्हा सगळे मार्केट बंद होते. तर म्हटलं मॉल मध्ये ना बर्थडे गर्लला काय भेटते का बघूया. तर मस्त तिथे साडी वगैरे वेअर करून गेले होते. म्हणजे मॉल मधल्या लोकांची रिएक्शन ना तुम्हाला दाखवली असती, तुम्ही शॉक झाला असतात. कारण म्हटलं बर्थडे गर्लला आपण ड्रेस वगैरे बघूया, पण इथे मॉल मध्ये नॉर्मल वेअर करायचे कपडे असतात ना तेच होते. तर म्हटलं जाऊ द्या बाबा, म्हटलं तिच्या हातात पैसे वगैरे देता येईल, कारण सगळं बंद होतं, ऑप्शनच नव्हतं. मग परत आम्ही निघालो होतो बर्थडे कडे, मी दीदी भैया ट्रिपल सीट आम्ही निघालो होतो. इथे आल्यानंतर मग मस्त बर्थडे वगैरे सेलिब्रेट झाला, जेवण वगैरे केलं. फायनली आम्ही घरी आलो होतो आणि माझ्या एवढी वाट बघत होते ना, कारण त्यांना ना अद्विक घरी नसेल ना तर करमतच नाही, त्याच्यामुळे. तर असं होता माझा आजचा दिवस. चला बाय.